नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे नागठाणेचं पारंपरिक मैदान जे गाजवलं ते खंड्यानं आणि सोबत पाहला निंबूतचा सुंदर. दादा, नवीन खरेदी काय सांगाल आज? एक प्रकारे आनंद वेगळा दिसतोय चेहऱ्यावरती. काय आनंद आहे आजचा? आनंद मनात झाला तर आनंद काय आज गगनातच मागवणं झालाय. बैलानं आम्हाला आमच्या मनात होतं तसं बैलानं आम्हाला आज करून दाखवलं. कारण बैलाचा पळ पण तसाच आहे आणि आता आणल्यापासून संक्रांतीला बैल खरेदी केला आपण आणि आणल्यापासून बैलाचं हे तिसरं मैदान. पहिलं मैदान वडगाव हवेलीला केलं, तिथं गट अंतरानं काढला. सेमीला वास्तू जरा तासात गेल्यामुळे काय आम्हाला गाडी एक नंबर उतरली आमची, पण आम्हाला काय निकाल दिला नाही फॉल झाल्यामुळं. दुसरं मैदान त्या दिवशी औंधला खेळलं, तिथं बी गटपास झालो. सेमीला बी तसंच झालं, तासात गाडी गेली पण आज तिसरं मैदान आज बैल पुरला आणि बैलानं एक नंबर करून दाखवला. तिन्ही पण मैदानात टॉपचे पहिरे होते. मला वाटते बैल आपण घेतल्यापासून बैल आपला गाडी बांधूनच पोहोचलो. गाडी बांधूनच बैल पोहोचलो. मला वाटतं मी पाहिलं तुमचं ते औंधच्या मैदानाचं सेमी फायनल रात्रीच दादानी दाखवलं आणि दादा म्हणाले की नागठाणे मैदानाचा आम्हाला गुलाल घ्यायचंय आणि ते सार्थकी आज बैलानं करून दाखवलं. इथून पुढे बी बैल काय आम्हाला कधी नाराज करणार नाही. तिथून पुढे जाईल तिथं ज्या दिवशी बैलाला बैल पुरणार त्या दिवशी एक नंबर हा फिक्स होणार. काय सांगाल, खरेदी कुठून केली एक्झॅक्टली? कुठल्या? हे आपण जालन्यावरून केली. जालन्यावरून. बर. 21,11,000 रुपयाची खरेदी आहे आपली. विक्रमी खरेदी आणि एक प्रकारे सार्थकी लागली म्हणावं लागेल बैलाला आज करून दाखवलं. बैल वर्ष झालं बघत होतो, वर्षापासून. आणि ज्यांच्याकडून घेतला त्यांचे आमचे लय जुने संबंध आणि घरातले संबंध. त्यांनी सांगितलेलं की तुम्ही जर बैल घेतला तर बैल जर घेतला असेल तुम्हीच घ्यायचा. कारण लहानपणापासून आम्ही बैल बघत होतो. बैल पेडगावला आला होता, पेडगावला पळून गेला होता. बैलच तिथं पण इतिहास असा होता की त्या बैलाला बैलच पुरत नव्हता. म्हणजे एक प्रकारे गाडी बांधून पळतोय हे वैशिष्ट्य आहे त्याचं आणि स्पीड पण तेवढंच लागते त्याला म्हणावं लागेल. वैशिष्ट्य काय पळताना काय जाणवतात आणि आजचा पायरा कसा जुळून आलेला कसं काय? आजचा पायरा म्हणजे कसं सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे. त्या म्हणजे त्यांचं आमचं कॉन्टॅक्ट झालं त्यावेळेस ते म्हणले की आपण अशी गाडी मारूया आणि एक दोन शब्दात आमचा पायरा झाला आणि आम्ही गाडी मारली. कारण मला वाटते निंबूतचा सुंदर पण आता चालू सीझनला फॉर्म मध्येच आहे, कारण जाईल त्या मैदानात गुलाल घेतलेच आहे. आणि त्यांचं पण म्हणजे एवढं त्यांचं मोठं सहकार्य, कारण की त्यांनी पण आम्हाला बैल दिला. कारण आमचा बैल नाव असताना 2 मैदान झाली, तिसरं मैदान त्यांनी लगेच तिसरं मैदान बैल दिला आणि बैलांना आमच्या करून दाखवला. तुमच्याकडनं आल्यापासून मला वाटतं पहिल्यांदा फायनलला राहिलाय. आणि कसं काय म्हणजे ज्यावेळेस खाली चाललेलं आहे त्यावेळेस काय म्हणजे किती नंबरची अपेक्षा होती की बाबा आज काय होईल? अपेक्षा म्हणजे जेव्हा घरनं सगळ्या निघालो अपेक्षा एवढीच होती की 2 मैदान आम्हाला गुलाल हुकम देतोय, फक्त गुलाल पडला पाहिजे. एकदा चालू झालं की झालं चालू. पण जेव्हा सेमीला गाडी पडली आणि गाडी पुन्हा मधनं लागली तेव्हा म्हणजे मनात पाल चुकचुकली 100% आपला एक हायच, फक्त बैल पुरला झालं सगळं. आणि त्या बैलानं पण मोलाची साथ दिली म्हणून आज एक नंबर झाला. आता सध्या पैर कशा पद्धतीने पाहताय? कारण पळ मस्त चांगला आहे याचा. कुठल्या काय दोन्ही खांदी पळतो का कसं? दोन्ही खांदी. कशा पद्धतीने बघताय आता पैरे समोरचे? आता पैरे म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, पैरे तसे भरपूर फोन येत आहेत, पण आता कसं आहे जरा आपण नवीन आहे जरा, त्यामुळं नवीन म्हणजे आम्ही खेळाडू मजून आहे पण बैल आता अजून आपला नवं आहे. त्यामुळे आम्ही सगळे चुलतं वगैरे आमचं पैरे चुलतच करतो. सगळ्यांच्या विचारानं वगैरे बघून आम्ही पैरे करतो. म्हणजे प्रॉपर गाव कुठलं तुमचं? गाव आमचं बाकरवाडी. कोरेगाव बाकरवाडी. काय गावचा काय आनंद आहे? काय फोन आनंद म्हणजे बैल घेतल्यापासून आमच्या गावाला खूप आनंद आहे. बैल मैदानावाला का नाही, ज्या माणसांना कधी बैलगाडाचा नाद पण नव्हता ती माणसं तुझं लाईव्ह बघतात आज. म्हणजे एक प्रकार वेगळा. मला वाटते संक्रांतीला तुम्ही घेतला, जवळपास 15 ते 20 दिवस झाले असतील, वेगळा फॅन बेस तयार केला. ते फॅन म्हणजे अहो तुम्हाला सांगतो, फक्त घेऊन बैला 15 दिवस झाले पण जी माणसं आमच्या ओळखीची नाहीत का नाही ती बैल खंडाळावं लागते. अरे वा, हेच कमवलं मित्रांनो या बैलानं बैलगाडी शर्यतीमध्ये. आणि हा होता आपल्या समवेत बाकरवाडीचा खंड्या, नागठाणे मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी. धन्यवाद मित्रांनो. नागठाणे मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणजे निंबूतकरांचा आणि करंजेपूलचा सुंदर. आणि चालू सीझनला ज्या ज्या मैदानात जातोय त्या मैदानात गुलाल घेतोयच. दादा काय आहे खासियत? काय म्हणजे काय एक सांगूनच ठेवलंय का त्याला की प्रत्येक मैदान गुलाल पाहिजेच तुझ्याकडनं? नाही काय तसं नाही, त्याला कळतंय मालकाचं. कळतो या. आणि एक प्रकारची त्याला जाण आहे म्हणावं लागेल, कारण एक बरेचशा म्हणजे मी तुषार दादाची मुलाखत पाहिलेली, बरेचशा हालाकीच्या परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात. काय सांगाल म्हणजे काय स्ट्रगल होता सुरुवातीच्या काळचं? काय पहिल्यांदा पळत होता, कोण आदतला हे असताना पण कोण पैर देत नव्हतं ना. ती दुसरं आदत काय असं 2-4 फायनल घेतली
आदतमध्ये असंच परत दुसऱ्यात पण असंच गेला. आत्ता बांधून होता बैल मध्ये परत आपल्या सासवड मैदानात, ते सासवडचं मैदान पहिल्यांदा भरलेलं आत्ता. तिथं घासाघाशी झाली, लाडू आणि ती पक्षाला निकाल घेतलेला 2 नंबरला आपली गाडी होती. तिथनं जी फॉर्मला आला तिचं त्यातलं पहिरं होत गेलं. परत वडूजला आपण पुशेगावला पण आपण राहिलो. आज परत महाराष्ट्र केसरी पण झालो. आज सुंदरचं नाव घेतलं की वेटिंग लिस्ट पहिली समोर येते, कारण मला वाटतं असंख्य असे फोन येत असतील आणि एक टेन्शन पण असते की बाबा बैल कोणाला द्यायचा. आजचं नियोजन कसं करण्यात आलं? आजचं नियोजन ते माऊली शेटनं बंधू परत प्रशांत बाहेर संदीप प्रकडे त्यांना केलं. सगळा ग्रुप आपला करतो, बाजी ग्रुप करंजे. सुंदर मला वाटतं घरचंच बैल आहे. हा घरच्या गाईचा आहे. कशा पद्धतीने त्याचं म्हणजे कसं घडवलं त्याला आणि कोणती टीम मेंबर कोण कोण असतात, कसं काय? टीम मेंबर आपला सगळा बाजी ग्रुप करंजे फुल. हा, सर्व ते नियोजन वगैरे पायऱ्याचं वगैरे करतात. घरच्या गाईचा बैल आहे काय, पूर्ण प्युअर खिलार आहे. कसे म्हणजे हिस्ट्री काय, ब्लड लाईन वगैरे कुठली आहे त्याची, कसं काय? म्हणजे धनगर किल्ला, धनगरी किल्ला. आणि म्हणजे वडील वगैरे म्हणजे सिमन्स दिलेलं का, कसं काय? नाही, बैलावलाच आहे आपल्या इथं. बैल सांभाळायला आलतं एक म्हातारा बैल होता, त्याच्यावरली पायदा असते गाईला. गाई आपली क्वालिटीची आहे. बरोबर. पिकअप पण त्याच्या जोरावर घेतली आपण. पिकअप नाही त्याचीच, पिकअपच त्याची आहे. पिकअप त्याचीच आहे. त्यांनी घेतली त्या जेव्हा आज ती जरा जाणीव होती, आज राहिला पण आज 1 नंबर त्यानं परत केला. दादा तुम्ही नाही म्हटलं तर प्रत्येक मैदानाला, बारामती म्हटलं तर लांबचा प्रवास आहे. प्रत्येक मैदानाला नाही म्हटलं तर 180 ते 200 किलोमीटर रनिंग असते तुमची. नुसते येणं जाणं तेवढंच काय, कसं म्हणजे नियोजन कसं असते? कारण एवढा लांब येणं, प्रवास करणं, आणि बैलाला पण माहिती की बाबा आपल्यासाठी मालक कष्ट घेतोय, त्याला कुठंतरी गुलाल घेऊन ती सिद्ध करून दाखवलं पाहिजे. हो, ते सिद्ध करतो त्याला काय ते ही करते, यामुळे काय नाही. ते जे मानाचे मैदान आहेत का नाही, ते मानाच्या मैदानात राहतोच गुलालात. त्या दिवशी पण मायनीला ह्याला औंधला पण राहिला. 1-2 मैदान मार खाल्लेला, पण तिथं सुद्धा आपला बैल राहिला. पिकअपचं काय विषय म्हणजे काय? पिकअप आता दुसरंच मैदान आहे, ते स्वतःची त्याची पिकअप म्हणजे औंधला या पहिल्यांदा आलता पिकअप मध्ये बसून, आता दुसऱ्यांदा आज 1च नंबर केला. म्हणजे त्याला पण म्हणावं लागेल की त्याला पण असं वाटतं की बाबा आपली स्वतःची गाडी आहे. आणि एक प्रकारे तुम्ही मला वाटतं संपूर्ण पोस्टर वगैरे पण गाडीवर छापून घेतलेत, त्यामुळे एक प्रकारे गाडी खुश दिसते म्हणाला. आता कसं आहे पुढचं नियोजन? मैदान मोठे येतात आता. नियोजन 4 तारखेला सासवडला. 4 तारखेला म्हणजे गॅप न पळवणार आहे आता. हा, गॅप न चालतंय. हो, आता 31 तारखेला 31 ला 31 तारखेला होती एक मैदान आहे, नंतर 4 तारखेला दिसेल का परत ही जोडी आम्हाला? हा, दिसेल की नक्की दिसेल. चांगलं स्पीड लागते जोडी. हा, चांगलं स्पीड लागते. चालतंय, धन्यवाद. प्रथम क्रमांकाची चषक, प्रथम क्रमांक कितवं म्हणजे आतापर्यंत तुम्ही पळायला लागल्यापासून आता चालू सीझनला किती पहिली क्रमांक प्रथम क्रमांक झाले? 2-3 आणि गुलाल किती झाले परत एकदा? गुलाल आता 14वा का 15वा गुलाल आहे आज सलग. सलग 14वा. आणि एका वर्षात हिंद केसरी पण झाला, ओरिजिनल हिंद केसरी पण झाला, आणि आज महाराष्ट्र केसरी पण झाला. महाराष्ट्र केसरी पण झालं आता, म्हणजे संपूर्ण अपेक्षा पूर्ण करतो. नक्कीच दादा, तुमची मेहनत आहे आणि असंच तो मैदान गाजवत राहील इथून पुढे.